ठीक आहे ना, तरी 7-8 लोक आहे ना सध्याचे हाताशी आपल्याला म्हणजे सापळासाठी. बस बस शिवलाल टोयगोटे आहेच म्हणतात यांनी, सीताराम बुडा आहे आणि अजून बाकीचं ते त्याची 2 अटारणे समजा, काशीनाथ आणि ते काय बबनराव, अजून बाकीचे आहे म्हणतात अजून 2-4 जण. बस झाली एवढे जरी सापडले का नाही, हो बस झालं. हो यायले हे पहा रामपूरवालेले, हो याची शेंडी हातात आली हो की मग असं यायले घुमवतो ना मी. हो फक्त अजून जेवढे कव्हर होईल तेवढे पाहतो. हो शांताराम घनघणे आता होत नाही म्हणता कव्हर, आणि बाकीचा आता अजून काही जे काही होईल ते पहा अजून. हो ठीक आहे ठीक आहे ना, हॉटेल साहेबाले मी काय म्हणतो घेऊन या ना तुम्ही आता आपण ऑफिसवर जाऊ. हो मग कसं बरं राहते जरासं. हे द्या त्याला आवाज जरासं आणि या म्हणा तिकडे. बरं येऊन जातो ना मग. हो काही हरकत नाही, तेवढंच मग जरा दबाव पडते पुढच्यावर बी. हो आता हॉटेल साहेब टच करतो मी, फार्मवर आले ना मी ती आहे इथं. हो आता हे कपडे कपडे बदलून टाकतो जरासं. हो हे काय तोंड गिंड जरा हे अलगच केलं नाही, विग गिग लावला ते काढून टाकतो. हो ठीक आहे ठीक आहे, चला येतो मग. ओके. हो या मग लवकर या, अर्ध्या तासात या तिथं. हो ठीक आहे ओके. हो काय कुठे चालले म्हणता बा? दुपार घेतला का म्हणलं हराशीले? कुठे चालले? आता याला जर सांगितलं नाही का घरावर कुठे, हो यानं ऐकलं तर नसेल ना. हो ना, नाही दूर होतं म्हणा तसं. काही नाही काही नाही, हे आपलं घरचं बिल. हो काय आळमा बिल येऊन राहिलं. हो पाहिलं नाही, रीडिंग नाही, फॉल्टी दाखवून दिलं. काही काही आपलं बिल टाकलं, आता ते भेटतो साहेबाले कसं काय म्हणतं बा हे जरासं व्यवस्थित लावा हे. हो तर पाहतो ते आता काय प्रॉब्लेम आहे काय नाही ना. हो तिथं चाललो तो ऑफिसला MSCBच्या. हो दुपारून काही येणार नाही मी आता त्याच्या. हो का बरं ठीक आहे, या मग आता जाऊ द्या मग. उद्या या मग. हो चला ठीक आहे, मी येतो आता थोडं घरून जेवण खाऊन करू. अजून दुपारची शिफ्ट सुरू मग. ठीक आहे. चलो आगे क्या हटे साहब, चलो फिर जाएंगे ऑफिस में, मिलेंगे साहब को। चलो बाकी भतीजा, तुमने बहुत बढ़िया काम किया लेकिन। नहीं उन्होंने तो काम किया हो, लेकिन खादोड़े साहब इस बार अपना तीर खाली जाने को नहीं होना। हो इस बार रामपुर वाले हाथ में आने को होना। हो अभी आगे का काम तुमको करना है, हम तो नहीं आएंगे अंदर। हो पहले तुम जाओ, हो सेटिंग वेटिंग लगा लो, बाकी का क्या है तो देख लेंगे फिर। ऐसा करते नहीं क्या? हो तुम आते नहीं क्या फिर? अच्छा ठीक है, मैं जाता फिर। हो बोल देता उनको जरा सा इस बारे में, और बराबर फील्डिंग टाइट करके कल वहाँ पे बिल्कुल धार डाल देंगे। ऐसा बोल देता साहब को, कुछ ना कुछ करो इनका। नहीं 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 खादोड़े साहब इस बार अपने पास बहुत बड़ा मौका है बोला। हो, शनिवार रविवार को वो वहाँ पे यदि पुलिस स्टेशन में जमा हो गए, समझो कि गए वो सोमवार तक, फिर हो सोमवार तक उनकी जमानत भी नहीं होंगी, कुछ भी नहीं। बाद मिलेंगी मजा इनकी फिर। नाही नाही, चिंता करूच नका आता हॉटेल साहेब यावेळेस. हो यावेळेस पुरे रामपुरातले 10-15 लोक तर बिलकुल आपल्याला हो अंदर जमा करायचेच आहेत कोणत्या हालतीत नाही. हो नान करूच नका मला खादोड्याचा तुम्ही. हो यावेळेस तुम्ही म्हणजे त्याला नाही शक आला ना कोणता डाऊट आला. हो ते आहे गपलतीत, उद्या बिलकुल बेदखल बिलकुल सापडलं जाईल आता, काहीच विषय नाही राहिला त्याचा. फक्त आता मला साहेबाचे कान कोरा लागल आणि त्याला उद्या कोणत्या हालतीत धाड टाकायला लावा लागल ना. तर तुम्ही मग थांबा इथं, मी 10-15 मिनिटात कव्हर करून येतो, मग चहा वगैरे घेऊ आपण. और या ना मग तुम्ही, काय हरकत नाही, आम्ही थांबतो जरा भर वाट पाहतो. हो लावा चांगली टाईट फिल्डिंग लावा बिलकुल. हो कानं गरम करा साहेबाची चांगले. हो या मग तुम्ही. पहा ना तुम्ही आता कसे कानं गरम करतो तर. हो यायचा प्रगट या म्हणजे पोलीस स्टेशनमध्येच करायला लावतो त्याला. पाहा तुम्ही. हो ना 1-1 लाखाला तरी कमीत कमी फटका देतो, नाही जमा झाली तरी बी. हो यायचे सगळ्याला पकडून देणं आहे आपल्याला. हो चला येतो मी आता. हो भेटतो काय ते पाहतो आता. काही म्हणा साहेब हे पण बिल जास्त येऊन राहिलं आम्हाला. पण आता पहा बरं आता 6,500 6,000 बिल काय इतकं बिल आम्हाला समजा. हो, लय झालं ना ते. याच्यात काहीतरी मार्ग काढा बा साहेब. लय बिल येऊ राहिलं नाही. नाही नाही ना खादोडे साहेब, कसं आहे बिल तुमचं आहे तेवढंच आहे. यावरेज बिल सगळं सरासरी 200-300 अलीकडे पलीकडे होऊन राहिलं ते. 6,000 5800 6400 6200 असेच बिल आहे तुमच्या आतापर्यंत. जिंका आता सगळं दिसूनच राहिलं ना. नाही नाही बिलात काही वाढ झालेली नाही, बरोबर आहे तेवढं तुमचं मीटर फिरतेच ते. आता लेखाचं खऱ्याचा जमानाच नाही राहिला, कायच बोला साहेब. तुम्हाला सांगतो ना गोष्ट, आता तुम्हाला जाऊ द्या, आपलं आलं ते आलं, आता भरू आपण, आपला काही विषय नाही. हो पण इमानदारीचा जमाना राहिला नाही. हो हे सांगतो मी तुम्हाला. आता इमानदारीचा म्हणजे आता काय म्हणजे कशाहून काय काय म्हणजे विषय काय झाला. पहा ना आता तुम्हाला सांगतो मी, कसं आहे मी आता व्यापारी आहे. हो कसं आहे गहू हरभरा तूर गीर खरेदी करतो. हो तर आता कसं आज सकाळी मी मार्केटला गेलो. हो हराशी व्हायच्या अगोदर थोडे काही लोक हॉटेलमध्ये बसलेले होते, कास्तकार लोक येते, त्याने माल आणलेला. मी चहा घ्यायसाठी गेलो. हो त्याच्या गोष्टी ऐकल्या म्या की वा हे जे रामपूर गाव आहे, हो तर त्या रामपुरातले जे लोक आहे की नाही ते म्हणे की बा तो केलं करे तो केलं करे मीटरमध्ये फॉल्ट केला करे. मग मी ऐकलं जरासं कान देऊन काही विचारलं खाऊ काय आहे काय आहे. ते म्हणे असंच आहे म्हणे बा. तसं म्हणजे कसं 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 काय म्हणे. मग तर आपलं हे जे मीटर आहे की नाही, हो मीटर फिरत नाही म्हणे. हो आमच्याजवळ असा एक कलाकार माणूस आहे म्हणे. हो समजा तेच समजा रीडिंग घेणार आहे म्हणजे त्याच्या गावातला. तर ते काय करते म्हणे, त्या मीटरमध्ये काहीतरी अशी काळी करते. हो तर ते मीटर फिरणं बंद होऊन जाते. हो काही रिमोट फिमोट काय असेल ते त्याचं त्याला माहीत. मला वायर इकडे तिकडे उलटी तिलटी जोडते काय करते त्याचं त्याला माहीत. हो त्याचा दिमाग त्याला माहीत. पण ते कसं करते म्हणे, बिल एकदम बिलकुल अर्ध्याच्या खाली येते म्हणते. हो ते चक्र त्यातलं जे आहे ते काय असते ते पल्स पडणं ते लय कमी होऊन जाते म्हणते. काय खोट्या गोष्टी आहे ना. खोटा एवढं शक्य आहे का ते? मग नवीन मीटर आहे काहीच जमत नाही ते छेडछाड जमतच नाही. नाही ना तुम्हाला साहेब बापा तुम्हाला माहीतच नाही ना. तुम्ही रामपुरात जाऊन पहा, तुमच्या लक्षात येईल. कारण की कसं आहे तुम्ही ज्यावेळेस मशिनऱ्या काढता, हो त्यावेळेसच ते त्याचा अभ्यास करतात ना की याच्यातून फॉल्ट कसा करता येईल आणि याच्यातून मार्ग कसा काढता येईल. मग काय पायवाट आहेत ना, लय पायवाट आहेत. हो सांगतो तुम्हाला त्या गावातनी अर्ध्यापेक्षा जास्त लोकांची मीटर फॉल्टी आहेत. हो कास्तकाराच्या गोष्टी ऐकल्या माहिती आहे. हो ते म्हणे म्या केलं 5-50 रुपये रीडिंगवाल्याला देऊन द्यायची, ते करणाऱ्याला कोण होती. पण बिलकुल त्याचं मीटरचं बिल एकदम अर्ध्यापेक्षा कमी. हो आणि आमच्यासारखे लोक 6,000 रुपये बिल भरून राहिले म्हणजे आमच्यासारख्याचं म्हणजे मरणच आहे की सांगा तुम्हीच सांगा. असं म्हणता तुम्ही नाही म्हणजे तुम्ही गोष्टी ऐकल्या. हो रामपुरात समजा अर्ध्यापेक्षा जास्त मीटर समजा अशी फॉल्टी केली म्हणते का?
100% ना. मी आता धैर्य ऐकलं ना, मला म्हणेन ती तुमचंही करून घ्या म्हणे, भलाही लागेल तर फोन करून त्या माणसाला मी पाठवून देतो म्हणे तुमच्या घरी. मॅडम नाही बाबा, आपले तसे कामं करणे नको आणि आपण त्या भानगडीत पडतही नाही. हो, तर ते आता गावातले लोक आहे. हो, आता तुम्ही पहा जरा असं एखादं कसं चक्कर टाकून पहा. पहा तुम्हाला जवळपास सांगतो ना, अर्धे लोक सापडतात तुम्हाला. हो, असे फॉल्टी केलेले नाही. अशा आपल्या समजा किती नुकसान आहे महावितरणचं. हां, तुम्ही अशा जर गोष्टी लक्षात घेसाल नाही तर मग हे भूदंड आमच्यासारख्या इमानदार लोकांना बसेल ना. म्हणून म्हणलं तुम्ही उद्या कोणत्या हलतीत रामपुरातनी बिलकुल धाड टाकूनच द्यायला का, ज्या तुम्हाला लक्षातच येईल की काय प्रॉब्लेम आहेत. आता लोक काय करावं, आतापर्यंत हे अकोल्याचा तकलीफ होती आम्हाला. हा हो, धाडा टाकायला गेलं की भाषे काढत जायत पळत जायचं. हो ना, गेलं की बिलकुल आम्ही गावाच्या बाहेर नाही निघत तर ते तारावर बसा टाकी लाईन सुरू. हो ना, म्हणजे काऊन की मी पाहू ना आता ज्यावेळेस आम्ही धाड त्या गावात टाकू, हो डायरेक्ट गाव अंधारात, आणि ज्यावेळेस आम्ही टेकड्यावर गावाच्या बाहेर निघालो की गाव उजिडात. हो, सरे लाईट लागलेले. हो, म्हणजे आम्हाला माहिती आहे ना कसं काय आहे. तर आता म्हणजे ताराचा इलाज आम्ही केला, त्याच्यात मोठमोठे काय केबल टाकले. हो, तर आता त्याने अंदरून काळ्या करणं सुरू केल्या. हो, आता पास लागणार, काहीतरी मार्ग काढाच लागणार आता. तेच म्हणलं वचक बसला पाहिजे. तुम्ही चांगले धाड टाका, चांगले दंड पाळा द्यायले, म्हणजे डबल दुसरा कोणी करणार नाही असा. झालं तर जेलात घाला द्यायले. हो, माहिती म्हणणं कोणकोणती कलम असते काय असते ते पुरे लावून द्यायच्यावर हगीच करू नका ना. काय मागे पुढे पाहिजे तुम्ही. जवळजवळ तुम्हाला सांगतो ना, एक दोघांचे नाव मला माहिती आहे. मी त्याचे बोलण्यात ऐकले. एक सीताराम पवार नावाचा माणूस आहे. हो, चक्की आहे म्हणजे त्याची. हो, ते तर 2-4 महिने 8-10 महिन्यापासून त्याचं तेच चालू आहे वाटते बा. हो, तेच सगळ्या गावाला सांगते आणि तेच सगळ्याचे पैसे जमा करून त्या पुढच्या माणसाला देते बी. हो, तर पहिले तर मी तर म्हणतो त्या सीताराम पवार आणि एक शिवलाल टोयगोटे नाव ऐकलं मी. हे दोघं खास कलाकार आहेत तिथले. हो, त्यानेच त्याला त्या माणसाला कव्हर केलं आणि पुरं गाव त्याने हँडल केलं. सलिहूनच गेला ते नाव नाही का. हो, पहिले धाट्याचीच घरी टाकायला नाही का, सीताराम पवार चक्कीवाला नाही का, आणि एक आपला काय शिवलाल टोयगोटे. बरं बरं बरोबर, ठीक आहे ना ठीक आहे ना. हो, गाव तसं आहेच, त्याला चालू गाव आहे ते. मागे बी आकोडे टाकायची वक्ती 1-2 वेळ गेलो होतो मी त्या गावातनी. हो, बरं बरं बरोबर, शिवलाल टोयगोटे नाही का. लिहूनच घेतो मी डायरीत नाही. आता उद्या 100% आता धाड टाकतोस तुम्ही म्हणता ना, पण खरी गोष्ट असेल ना, काही खोटं नाही याच्यात. 1% खोटं नाही बोलू राहिलो मी. जे ऐकलं ते कानानं तेच तुम्हाला सांगून राहिलो की बा अशा होते. हो, बाकी काही अडचण नाही. पाहता हो, तसं तर आता ऑनलाईन तक्रार करता येते मला ॲपमधून, पण आपण तुम्हाला तुमच्या कानावर टाकलं बा. हां, ठीक आहे. आता पहा काय करायचं ते. आता पुढचं तुम्ही आता उद्या झालं तर मग टाकता का धाड उद्या, कसं करता मग. आता वेळच करत नाही. उद्या 100% सकाळी सकाळी धाड टाकून देतो, म्हणजे हाती लागले पाहिजे ते. पण आता काय काय नाही तर समजतेच ना आम्हाला खरं खोटं. ठीक आहे ठीक आहे, पाहतो ना उद्या सकाळी 8 वाजता धाड पडली म्हणून समजा तुम्ही आता. तेच म्हणलं बा, शेवटी आता आपण आपलं कर्तव्य पार पाडलं सुजाण नागरिकाचं. कारण की आपल्या देशामध्ये वीज चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यावर आळा घालणं हे तुमचं काम आहे. हो, त्याच्यासाठी तुम्ही त्यांना म्हणजे कोणती म्हणजे त्यांना म्हणजे हेच देऊ नका, लवचिकता ठेवूच नका. त्यांना जेवढा दंड पडन, जेवढी त्याच्यावर कारवाई करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करा, जेणेकरून पुढच्या अशा चोऱ्या करणार नाही. चला ठीक आहे, धन्यवाद, येतो मी. गावात दिला म्हणजे काय मग शिरम भाऊ, काय लावलं म्हणून तुम्ही गावात नाही. हो, आता डॅनी आबाई सांगे बा म्हणले ते त्याचं काय मीटरचं काय उद्या करून देणार हा म्हणून तुम्ही दुरुस्त, काय असं ते बिल कमी येते. काय करून काय राहिले म्हणजे चुकाटा तुम्ही. आता या डॅनीला काही गरज होती काय रे सांगायची. अरे काय तसं काही नाही म्हणा, ते कसं ते आता लय बिल येऊ राहिलं का नाही. म्हणून थोडासा मार्ग काढला त्याच्यातून. आता ते नवीन आला आपल्या इथं रिडिंगवाला. हो, तर ते म्हणे बा असंच आहे म्हणे. तर आम्ही करून घेतलं आमचं. हो, तर त्याला म्हणलं बा करशील तर मग उद्या येऊ राहिला ते, असं होतं बा. काही कामं नका करू ना. ते तुम्ही काय करून ठेवलं, काळ्या करून ठेवल्या फालतू राहायच्या. हो, एखाद्या वेळेस जर चेकिंग झालं काही झालं लक्षात येईल ना ते. मागचं पुढचं सर्व वसूल करते बरं मग. हो, याच्या भानगडीत पडू नका. ते कोण केलं ते त्याला म्हणा बा हाय तसं दुरुस्त करून दे म्हणा माहिती. ते नाही ना शांताराम भाऊ, त्या साहेबांना सांगितलं ना म्हणे काहीच होणार नाही म्हणे. हो, ते कोणाला ओळखू येऊ शकत नाही म्हणजे ते काय केलं म्हणून याच्यात. ते काही अर्थ नाही ना. तुम्हाला वाटते तेवढं सोपं नसते ते. हो, जर का समजा तुम्ही हाता लागले ना, तुमचं मागच्यापर्यंत यावरेज काढते ते बाहेर. फालतू एखादा दंड फंड लागन आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारवाई होते बरं त्याच्यात नाही. हो, असे कामं करणं बरोबर नाही. तुम्ही ते लवकरात लवकर कोण केलं त्याला म्हणा लवकर आमचं दुरुस्त करून दे बा ते. म्हणतं नाही म्हणजे कारवाई होऊ शकते, पण नाही का इरका ओळखू येईल का, पण ती म्हणले का ओळखू येत नाही म्हणे. पण त्याचं काही नाही. ते कसं असते चाललं चित्र चालत राहते ते, पण एखादा हाती लागला हो की मग त्यालाच भोगा लागते मागचं पुढचं. मग फालतू जेला जायची पैयाची राजा, नाही तर दंड भरा लागेल 1,00,000 रुपये. हो, काही मजा नाही त्या गोष्टीतनी. हो, मला तर पटलंच नाही बा ते. मी सांगितलं डॅनी आबाजीले काही करू नका म्हणलं ते. ते कसं नाही का चाललं तिथं चाललं, जे हाती लागला ते गेला मग नाही का. हो ना, तसंही होऊ शकते का. हाय तू ये बरोबर आहे म्हणा. हो, कारण की कसं आहे का, हो जईपासून मीटरलं मी ते केलं का नाही काड्या. हो, तईपासून माझी छाती अशी लुक लुक करून राहिली. काय होईन कसं होईन, हातात लागीन का सापडीन का. म्हणजे मनाला असं टेन्शनच आहे का. हो, असं वाटते बा रातच्या झोप येते का नाही. तेच म्हणलं ना, 1,000-500चा फरक पडल, पण कुठं डोक्याला ताप नाही राहत ते. हो, की बा आपण असं केलेलं आहे आणि एखाद्या व्यक्ती हातात लागू. आपण वावरात गेलो इकडे गेलो बाया असते घरी. मीटर चेकिंगवाले आले काय सांगता येत असते ते. कोणी काळी केली काय सांगताच नसते ना, कोणत्या गोष्टी काही होईल हे नसते सांगतायत. असं म्हणतो नाही का. बरं बरं, पाहतो बा मी त्याला फोन लावतो त्या रिडिंगवाल्याला. त्याला म्हणतो बा काय मला तर कसं काय बरोबर नाही वाटू राहिले नाही का. हो, पाहतो फोन लावून त्याला म्हणतो जरा माया काढूनच टाकवा नाही का. हो, जसं आहे तसं चालले. तेच म्हणलं त्याला फोन करा म्हणा, नसतीचे कामं नको करू म्हणा बा, आमच्या भोवती गया भोवती आणशील म्हणा. तू काय 100 रुपयाची गोष्ट नाही. जा तुम्ही जा, ते फोन लावा आणि विषय मोकळा करा. कसं करता मग आता कंदीला पाहिजे. हो, लेकाचं मला जर असं भेवच वाटून राहिलं नाही का. हो, फालतू नाही अंगलं ठेवले का. तेच वाटत राहिलं, घर बसल्या नाही यावल्या काय अंगलट आपल्या देणे की देणे पडेंगे. हो, तर मी त्याला फोन करतो. त्याला म्हणतो बा असंच आहे. हो, ते काय मला काही बरोबर वाटून नाही राहिला. हो, ते काढून घे बा. आमचं होतं तसं करून दे. आ गए खादुड़ सा। हाँ, बोलो क्या बोलते फिर। हाँ, हो क्या जम गया काम अपना।
अरे खादुळे साहेब आपला हात खाली जाते का? अरे म्हणलं बा असे कानं गरम केले ना धुपटच काढला ना बा. उद्या सकाळी बिलकुल पडलीच म्हणा धाड पडली तर रामपुरात 8 वाजता. झालं दोघं तिघं जातो म्हणे आम्ही. पूर्ण चेकिंगच करतो म्हणे आता कोणती मीटर आहे. टेन्शनच नाही राहिला आता विषय संपला जायचा. यानी हो गया पक्का, समझो नहीं गया। लेकिन बाकी कुछ गड़बड़ तो नहीं होंगी ना, कोई प्रॉब्लम किसने सुना गिना कुछ तो भी ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं आने को ना। नहीं तो रामपुर वाले कैसा आधे घंटे में इधर का उधर कर देते फिर। नहीं तो धाड़ उधर जाएंगी उनका सब बराबर होगा। नाही नाही, यावेळेस प्रॉब्लेम येणंच नाही ना. लिखित व्हायची गोष्टच नाही ना यावेळेस का, कारण की कसं आहे गपलतीत आहेत ते. त्याला माहिती नाही एवढं संकट येऊ राहिलं बा. हे त्याची खबरच नाही द्यायला. बापरे रुको खादुड़ी साहब, रामपुर से फोन है ये. अपना सीताराम पवार है ना, उसका नंबर लिया है मेरे पास. हाँ 1 मिनट, क्या बोलता क्या मालूम आप. हॅलो, हा बोलो बोलो. क्या बात आहे बोलो. नमस्कार म्हणलं दादा, नमस्कार. मी आपलं सीताराम पवार बोलतो म्हणलं. चक्कीवाले आहे ना, लक्ष आहे ना. हो लक्ष आहे ना. आता आज तुमच्या गावातून आलो ना आता 2 घंटे झाले नाही. काय होतं, काय अडचण काय म्हणलं, काही प्रॉब्लेम आला काही. नाही नाही तसं काही नाही म्हणा, पण मी कसं एक फोन लावला तुम्हाला. कसं आहे ते मीटर मी ते केलं का काढी केली का नाही. तेपासून म्हणलं का जसं म्हणजे माझी चमचम करून राहिली. हो ना बुटी म्हणते काय जशी कामं करता तुम्ही फालतू हाती लागले तर. असं काही होणार नाही ना. म्हणजे काही काही लोक भेवाडून देऊ राहिले तर. आता शांताराम खनगाने भेटला होता. ते म्हणे फालतूचेच कामं आहे असे काय करता. तर म्हणून म्हणलं कसं आहे त्याची तर सोलर आहे. पण आपल्यासारखेला आता असे म्हणजे लोक भेवाडून देऊ राहिले मला. म्हणलं काय काही होईन तर नाही ना आमच्यावर कारवाई गिरवाई याचं. हाती तर नाही लागू ना आम्ही. काय करा आता. मी काय म्हणतो सीतारामजी, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ते कसं असते कोणालाही कोणाचा फायदा सही नसते. तसं आहे ते. आता तुम्हाला कोणी सांगितलं म्हणतात शांताराम गणगणी. त्याची आता सोलर आहे. त्याला काही बिल येत नाही जास्त, काही टेन्शनचं काम नाही. पण कसं आहे तुमचा फायदा होऊन राहिला का नाही. हे त्याला सही नाही होऊन राहिलं. त्याच्या पोटात कसं ते दुखून राहिलं ना. बा यायला आता म्हणजे इतकंच बिल येऊ राहिलं. आपण तर एवढ्या रुपयाचं सोलर घेतलेलं का, आपला काय फायदा. म्हणजे आता ते कसं झालं त्याचं काही आता चालत नाही. तुमचा फायदा होऊन राहिला म्हणून ते कसं आहे लोक असे म्हणजे लोकांना भेवाळून देतात. फायदा बा काही खरं नाही असं आहे तसं आहे. तुम्ही बा घाबरू नका. मी जोपर्यंत तुम्हाला धक्का लागणार नाही आता. विशेष नाही आहे, कारण की कोणी किती एक्सपर्ट माणूस आणला तर ते फळ ओळखू येणार नाही. कारण की आपण टेक्निकल माणूस आहोत, त्यातलेच आहोत. आम्हाला सगळं माहिती आहे ते काय करावं लागते तर. आता तुम्ही काही चिंता करू नका. लुकलुक नाही, धुकधुक नाही, चमचम नाही, टुमटुम नाही, काहीच नाही. बरं बरं हो ना हो ना, तेच म्हणलं आता कसं बरं वाटू राहिलं मला. तुम्ही जरा समजावून सांगितलं. हाय बाकी बरोबरच तुमचं. आमच्या गावात खेकड्याची जातलं आहे. कसं कोणाला कोणी म्हणजे वरे गेला की त्याची टंगळं वरते ती. अशी आमच्या गावातल्या लोकांची वृत्ती आहे समजा. खेकडा वृत्ती लोकांचं गाव आहे आमचं. बरोबर आहे बरोबर, तुमचंच बरोबर आहे. आलं लक्षात माहिती आहे. फक्त मग आता म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, बिंदास राहू ना मग आता. काही विशेष नाही ना. काहीच नाही बिलकुल. बिंदास राहा. मला फोन करायचा काही अडचण नाही. काही वाटलं बी कोणाचं तपासणारे तर कोणी येतच नाही म्हणा. आपण आता मीच ते हँडल करतो तिकडे तिकडे. फक्त आपलं 100 रुपयाचं पेमेंट बरोबर बिल आल्यावर पाहिजे मला. अजूनही काही लोक असतील तर लवकरात लवकर कव्हर करून द्या. चला ठीक आहे ओके. बरं बरं ठीक आहे. चालूच आहे ना विचारपूस करणं. मेंबर जेवढे वाढले तेवढे समजा वाढूनच टाकू आपण. बरं ठीक आहे ठीक आहे. काही वांधा नाही. ठीक आहे ठेवतो मग. पामलं का थोडे साहेब. काम तर करून घेतलं त्यानं. आता त्याची दुखदुख करून राहिली. आता म्हणजे कसं करू काय करू. थांब ना म्हणा तू. पहिली तेव्हा धाड तास घरी पडणार आहे म्हणा. त्याचं नाव टच केलं मी साहेबाले. लिहून घेतलं त्याने डायरीतनी. सीताराम पवार पहिली धाड त्याच्याच घरी. पाय म्हणा कशी लुकलुक करते तू उद्या आता. पाय तुला महावितरणचा फटका काय असते आता समजा तुला. आणि त्याच्यानंतर शिवलाल टोय गोटे बाकीचे आहे मग पुढचे मग. बाकी आहे बा मी काय म्हणतो भतीजा आता जाऊ नका तुम्ही. एवढे जरी सापडले आपल्याला तरी बस झाले. हे 2 फक्त अंदर गेले पाहिजे. त्याच्या मागं मागं बाकीचे मग जावं नाही जावं त्याचा विषय नाही. या दोघायला फिटून आहे फक्त. म्हणजे इलेक्शनच्या ह्याच्यानी हे चवणे करणार नाही. तर हो काय कैसा हटेल साहब अब कुछ प्रॉब्लेम नहीं रहेगा. मिलेंगे फिर कल. ठीक आहे ओके चलो. म्हणजे रिडिंगवाला काय म्हणजे काही भ्याचं काम नाही म्हणते का. बरोबर आहे त्याचं. हे शांताराम आहे की नाही. माणसाच्या मनात भूत घालून देते. असं आहे ती. एखाद्या माणसानं भूत घातलं की माणसाची लट्टा होती मग. असा हे माणूस आहे शांताराम. आपल्याला माहिती आहे ना. आज थोडी आहे काही. जाऊ दे त्याचं कसं पोटात दुखून राहिलं ना. आपल्या इथं म्हणजे आपल्याला भेटून राहिला आता याच्यातनी म्हणजे फायदा. त्याला वाटलं का आपण 3 लाख रुपये गमावून आपलं हे घेतलं बा. आता आपला काय फायदा यायचं जमलं जगाचं. म्हणून त्याचं कसं म्हणजे त्याचं जऊ राहिलं ते आपल्याला. असं आहे ते. जैतोड लोक आहे आपल्या गावात. जाऊ दे आता. हे जे सांगू राहिले का साहेब त्याचंच बरोबर आहे. कारण की लोकांना सैन होत नाही असा विषय आहे. त्यांना काय करावं लागते आपल्याला. आपला फायदा होऊन राहिला का नाही. तिकडे जाऊ दे. आपण हे भ्याचंही नाही काही टेन्शनचं कामही नाही. त्या साहेबांना सांगितलं ना आता. कुणीच येणार नाही कुणी पाहायला येत नाही. सगळे आपलेच माणसं आहे बुवा. मग काल लोड घ्यायचा आपला. हे शांतारामसारखे असे भेटणारच आहेत औषध नवशी. पण बाकीचे राहिलेले आहे त्याचं मग कसं काय करतो म्हणलं. ते आता झुमरे येऊन राहिला. ते डिझेलच्या कॅना घेऊन येऊन राहिला बा. काय आहे काय नाही तो. अरे बघ कसं काय म्हणलं. अचानक गेलते तुम्ही. आपलं काय तूर काढायला गेलते वाटते ना हडंबर. आपलं शिवलाल गिवलाल वाटते संग. चालूच आहे काढणं. पण ते कसं आहे आता डिझेल सरलं. आता लवकरात लवकर मला घरी जावं लागते. डिझेल घेऊन पटकन तिकडे निघा लागते. तेच तर टाकी घरी आहे. आता भरून घेतलं की चालले. तसं हो का. बरं ठीक आहे ना ठीक आहे ना. बरं मग ते काय शिवलाला सांगितलं का तुला ते लाईनचं मग आपलं ते मीटरचं काही करायचं आहे का तुला. लवकर करायचं असेल तर सांग आता हो किंवा नाही तर मग कसं मी त्याला बोलावते नाही उद्या जाय तिकडे म्हणतो मग. हो बा करावं लागते ना. त्यासाठीच तर तुम्हाला भेटायला आलो मी. शिवलालनं बाबांना कशाला तर केलं म्हणते ते मीटरचं. नाही तुमचंही झालं म्हणते बा. मीच राहिलो का आपले जवळ बा देवलाल भाऊ. त्याचं बी बाय बी आपला आलो भाऊचं करून टाक जा. त्याला मी फोन लावला तिथून मग.
ठीक आहे ना मग हो, तसा येऊनच राहिला ते उद्या ज्याचे राहिले त्याचे करून देऊ मग आता तिघं चौघं अजून बाकीची मावली गिवली झालं समजा जे कोण राहिलं असेल ते अजून टच करून दे जा बरं बाकी मी काय म्हणतो समजा फक्त काही काही लोकांपासून सावध राहायचं मला हो कसं आहे ते कसं लोक बैकू दिले पाहिजे हो शांताराम आहे की नाही शांताराम हो त्यानं आता डॅनी बुद्याला बैकून टाकलं कसं आहे आता ते लावून राहिला होता बरं हो तर त्याला बैकून टाकलं म्हणे बा पुरत नाही असं आहे तसं आहे भिवू नका म्हणलं तुम्ही अजिबात साहेबाशी बोलणं झालं माय अजिबात भ्यायचं नाही म्हणे करून टाका म्हणे आपण का भेटणार माणसं का हो मग काय तर आपण टाकणार माणसं आपण भेटू तुम्ही लोड घेऊ नका हो तुम्ही फक्त आपलं बरोबर करून द्या हो मग काय तर हो सरपंचाला काही सांगू नका नाही तर ते म्हणून फालतूच्या कामं केल्या तेच म्हणलं नाही सांगायचं काय नाही कोणाला आपलं आपलं करायचं रिडिंग पाहिले आलता बंद गेला बस मग काय तर बस 100 दिवशी बिल येत तुला फक्त मग काय तर सध्या तुला 4-5 येत असेल तर मला 5-6 येते जास्त येते त्याच्यापेक्षा मग काय तर पाहिजे मग आता हो लाईन पाठवायला काही गरज नाही त्याची काय सोलं मी आवडलं मग चला आता शिवलाल म्हणे मग घे जमून म्हणून म्हणलं मग कसं तू वाटच करा 100 रुपये द्याला म्हणून महिन्याचे नाही का द्यायला समजा हो त्यांचं मग आपण काही विषय नाही म्हणा चला येऊ का मग मी आता मग ये आता आम्ही वावराकडे चाललो होतो आता हो पण ते आता फोन आम्ही कसं आम्हाला त्या शांतारामनं बैकुलं म्हणून आम्ही साहेबालाच फोन लावला म्हणलं बा कसं काय होईल तर ते म्हणजे काहीच लोड घेऊ नका बिंदास राहा बिलकुल बरोबर मग काय हरकत आहे ना चला येतो मग मी हो ठीक आहे ओके खरं भूषण तू शनिवारी येत असते रे आजच आला तू कसं काय म्हणलं काय झालं बाबा काहून काय काही सुट्टी किट्टी आहे का उद्या गेले परवा गेला हो काय सगळे पोट्टे हॉस्टेलवरती चालले गेले हो आता प्रगती नाही म्हणे कोणी म्हणे मागावातले कार्यक्रम असते कोणी म्हणे माहीत असते कोणी शेगाव चालले हो म्हटलं आता मीच काय करू हॉस्टेलवर म्हटलं चला आता हो आपली बी आता झाबरू गिबरू हे पोट्टी चालले ना आता शेगावले प्रगट दिनाच्या ना रविवारी आहे ना तर म्हटलं कसं आता मग आता शुक्रवारी संध्याकाळचं म्हटलं निघा थैली घेतली आपली उचलली निघाले हो चला म्हटलं जाऊ दे तिकडे शनिवारी येरी काय आता पोट्टे जास्त नाही आहे तर म्हटलं जाऊ द्या मग तसं हो का हो पण मला वाटलं शुक्रवार आहे हो आजच कसं आला हो मला वाटलं भांडण तर नसकेले का बाबा कोणासंग जाऊ तिथे मी काय म्हणतो आपल्या घरी आता सोलर बसवा का म्हणलं हो कसं आहे एक आपला मित्र आहे हो महादेव खूप सारे नावाचा आता ते म्हणे की बा बसून देऊ म्हणे बरोबर आपल्या एरियात करते ते कामं सोलरचं तर मी म्हटलं बा आता आपलं कसं तिथं ITच्या कॉलेजले आपल्या तिथं आले होते ते हो म्हणे पहा म्हणे जमलं तर ज्याला बसवायचं असेल त्या हिशोबानं वाजवी दरात बसवतो म्हणे तर आता काय करावं म्हणलं तेच विचारत होतं बाबाले हो काही बजेट असेल तर मग कसं करून टाकू आपण सोलरचं काम एक वेळ केलं झंझट मोकळी बिलाची बाबा काय रे आता इतके मोठे पैसे कमावणार हिंडते हो आजच तर म्हटलं त्या कोणता तरी माणूस आला होता ते रिडिंग घेणारा मग ते त्याने केलं ना बाबा बरोबर आता हे पहा आपल्याला 100-150 रुपये बिल येते म्हणे हो त्या मीटरमध्ये काहीतरी केलं बाबा त्याने ते काय केलं काय नाही त्याचं आता त्याचे त्याला माहित पण आता हे मला सांगितलं म्हणजे आता बिल आपल्याला अर्ध्यापेक्षा कमी येते म्हणे हो आता आपल्याला 300-400 द्या 500 रुपयाला आता 150 येईल म्हणे ते माणूस म्हणे आता कोण आलतं बा कोण आलतं म्हणलं आपल्या घरी काय केलं त्याने चुकाडा त्याच्यात आता नाही ना रे लय जणांनी केलं मग काय तर तुला काय माहिती बाप्पा कंदील बुड्यानं चाललं त्याले दर महिने 100 रुपये द्या लागते म्हणते त्याले आता फक्त काय आता आपल्याला 100 बिल आलं तरी पुरलं तरी 100 दिलेले 500 भरल्यापेक्षा त्यानं केलं काय आता काय सांगा बा आता आजकालच्या मीटरची नवीन प्रीपेड मीटर आहे याच्यात काय गोंधळ केला यानं फालतू नसते आपचे धंदे ते सापडलं चेकिंग वाले आले तर नसते घरावर गोटींना देणे की लेणे पडेल ना लेणे की देणे म्हणलं फालतूचं आपलं आणलीच तर कसं बी आता टापटीप पण जाग्यावर आलं अजून मागा लावता का एक लचंग आपल्या अरे बाबा काय झालं ते सरे लोकच करून राहिले आपल्याला काय हरकत आहे ते बाबा म्हणे काही होत नाही म्हणे टेन्शन घ्यायचं काम नाही म्हणे ते साहेब म्हणणार लोड घेऊच नका म्हणे मग चहा पिऊन गेले आपल्या घरून आम्ही तर कोण हो रे बा हे नसतं ताप लावून दिला हे सऱ्या गावात करते का हे बा मी काय म्हणतो ते लोकांचं जाऊ दे आपल्याला काही करायला लागत आपल्या मीटरच काय केलं त्यानं पाहू दे बरं मला ते काय चुका टाकेला आले का ना 1 मिनिटात आलोच मी जेला पाठवते आम्हाला का डायरेक्ट लाईन जोडली ना मीटरशी संबंधच नाही ना काही पल्स पडत नाही काही नाही एकच युनिट नाही आज महिने भरायचं सांगा नाही का आपत आता बाबा चांगलं जाणलं होतं त्यानं सटकन वायर बदला लागते रे बा हे मीटरातून टाका लागते नाही तर बस हे काय का चेकिंग झालं ना हो एक युनिट नाही पडलं का म्हणून महिन्याभरात काय झालं म्हणलं भूषण काय होतं काय काय बरोबर आहे ना बरोबर नाही ते हो फालतू अंदरपट्टे द्यायचे काम आहे म्हणलं सापडलं तर होते तीन ते त्यानं मीटर बंद करून टाकलं डायरेक्ट वरून डायरेक्ट सप्लाय आपल्या घरात नाही आता तर तू एक काम कर हो पेनची आणते मी वायर चेंज करून टाकतो मीटरातून लाईन घेतो ते आण लवकर ते पेनची आण माझ्या बॅगीत आहे ते घेऊन ये लवकर बाबा पेंचीस घ्या काय करायचं ते कर म्हणलं हो कर झालं वाटते नाही का कोण राहिले आता पल्स कोण राहिले हो झालं ओके झालं आता चला आता भूषण काय केलं म्हणलं आता मग हे ते बाबा कल्ला करा ना बाबू हो त्याला आपण आता पैसे कबूल केले सगळं झालं ते कबूलून कायचे 100 दिले हो बाबा देते तरी का हो जाऊ दे बा हो तू काही सांगू नको हो मी जे काय करायचं ते बरोबर केलं हो नसते आपचे धंदे आहे हे हो फालतूपणा काही करायला पुरत नाही मीटर सोबत हो जे येते ते बिल तेवढं भरायला पुरते हो बाबाला काही सांगू नको मी काय केलं तर बरं ठीक आहे ना मग आता तायवड थोडीच मला समजते हो बरोबर काय हरकत नाही चाल जेवण करून घे ना मग हो ये जेवण कर मग जाऊ तुम्ही ते झाबरूच्या घरी जातो त्याला सांगतो ना उद्या सकाळी जा लागते ना आम्हाला 8 वाजता निघून राहिलो आम्ही 8-9 वाजेपर्यंत तिकून आल्यावर जाऊ तुम्ही आणि फक्त हे मी लाईनचं काय केलं ते बाबाला काही सांगू नको हो हे पेनची स्टूल अंदर ठेवून दे हो येतोच मी थोड्या वेळात मी काय सांगतो बाबा हो हाय तसं आहे बाबा अरे हो जाऊ दे आपण काय सांगा बरोबर जाय मग आता ये तू लवकर हो ये थोड्या वेळात ये लवकर रुको वही क्या बात कर रहा हो आप गाँव में जा रहे हैं गाँव में हो क्या खेत में जा रहे अरे मैं खेत में से आया अभी वो कैसा मोटर चालू थी और रात भर कैसा गड्ढे में पानी लगाया तो अभी वापस आ रहा मैं घर को जा रहा था क्यों क्या हो गया
चला ना आपल्या गाडीतच चला. हो आम्ही रामपूरला चाललेलो आहो. फक्त आम्हाला एक काम करता का तुम्ही? हो यायचं आपलं चक्की आहे की नाही, हो सीताराम पवार, हो यायची चक्की कुठं आहे दाखवा बरं. हो तिथं आम्हाला जायचं आहे पहिले. असं असं कधी पाहिजे चक्कीत का? हा बरं 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 ठीक आहे ना, ठीक आहे ना. खाऊन काय आहे बाबा, काय म्हणजे काही अडचण आहे का? समजून तुम्हाला काय काय नाही तर फक्त तुम्ही तिथपर्यंत आम्हाला दाखवून द्या. म्हणजे कसं गावात गेलं की अजून चार चौघाली विचारा, गाडी इकडे जाई, तिकडे टाका, तिकडे टाका. हां सरळ तुम्ही बसा, हो डायरेक्ट तिथं आम्हाला पोहोचून द्या. बाप 100% हे काहीतरी चेकिंगसाठी आले नाही रे बा. हो काही खरं नाही, बरं झालं का आपण केलं नाही का, आज करणार होतो. असं हो का? बरं बरं दाखवून देतो ना मग. हो, चला मग गाडी चला चला. चला ना मग, हो चला बसा गाडीत नाही बसून घ्या. पिण्याच्या गाडीत जर बसून गेलं तर कसं काय करावं नाही का? हो, फोन मारायच लागते गावात आधी, नाही तर मग काही खरं नाही रे बा. लय जरा सापडते आता. हो काशा गिशा सगळे जरा लंबे सारे बा. हो मला वाटते यायला मला जा तुम्ही. हो मला इकडे थांबा लागेल, फोन मारला. हो पण मी काय म्हणतो, मला बकरीला जरासा पाला घ्यायला होता राजू. हो तुम्ही थांबता थांबा बा, नाही जा मग. नाही 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 याला सोडाच नाही लागत 100%. याचा हात आहे वाटते, याचं मीटर बोगस आहे बहुतेक. हो याला आता संगच नाही आज. नाही बरं घ्या ना तुम्ही, हो घ्या पाला घ्या. हो आपलं बकरीसाठी आम्ही थांबतो 2 मिनटं. हां चालले मग संग संग. आपल्याला काय जाणंच आहे ना. वाजलेच किती आता 7:30 वाजले ना सकाळचे. हो ना, हो तेच म्हणलं. हो बस बस पाला घेतला की चालले मग. हो चला आता तिकडे पाला घ्यायला जा, फोन लावून द्या नाही का. हो बरं बरं ठीक आहे ना, हो काही हरकत नाही. घे ना पाला घेणं तर मागच आहो आम्ही आता नाही का. हो बस 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 आज तर बिलकुल हे सगळे पकडायचे. हो पाहू आता उद्याच्या एपिसोडमध्ये हो काय होते तर. हो, बरं आणा मग तुम्ही पाला. हो चला चला. हो कोणता पाला असते दाखवा बरं आम्हाला. हो चला चला.